तिकडच्या सीडी वगैरे आपण जाऊन बघा, एक सले सिंगल सलेवर एक सीडी बनते तिथं. म्हणजे हे तर आता कसं पण करून जातील आणि कुठल्या प्रकारची सेफ्टी नाही आहे तिथे. आपण जाऊन बघू शकता, बिना बेल्टचे माणसं काम करत आहेत सेफ्टी बेल्टच्या. तर आणि लगेच बघा संध्याकाळी तिथे घटना घडली. हे कायद्यात बसत नाही. गेल्या टायमाला पण त्याला सांगितलं होतं. सब कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी, म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट इगलनी घेतलं, इगलनी कोणाला तरी लेबरचं दिलं, याचं त्याचं सर्व असा प्रकार केलेला आहे. हा चुकीचा आहे आणि याच्यावर गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. आज मला बोलतानाच कसं तरी वाटते, कारण तो माणूस सिरियसली आहे. म्हणजे भाईंदर महानगरपालिकेच्या अंतर्गत सुरू असलेल्या पाणीच्या टाकीच्या बांधकामात कामगारांच्या सुरक्षतेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. खोडदे गावात उभारण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीचे काम ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड या कंपनीकडे देण्यात आले असून कंपनीच्या निष्काळजीपणाचा आणि मनमानी कारभारामुळे कामगारांचे जीव धोक्यात आले असल्याचा आरोप केला जात आहे. अवघ्या 6 महिन्यापूर्वी याच ठिकाणी कॉलमसाठी वापरण्यात आलेली लोखंडी पत्रे रस्त्यावर कोसळली होती. टाकीच्या बाजूला असलेली सुरक्षा भिंतही पडली होती. त्यावेळी कोणतीही सुरक्षा साधने न वापरता काम सुरू असल्याने 2 कामगार अपघातग्रस्त झाले होते. या घटनेला 6 महिने पूर्ण होत नाही तोच काळ सायंकाळी पुन्हा एकदा एक अपघात घडला. काम सुरू असतानाच 2 कामगार जखमी झाले असून त्यापैकी एका कामगाराची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे वारंवार होणाऱ्या अपघातानंतरही मीरा भाईंदर महानगरपालिकेचे बांधकाम व पाणी विभागातील अधिकारी अद्याप मौन बाळगताना दिसत आहे. ईगल इन्फ्रा कंपनीकडून कामे उपकंत्राटदारांना म्हणजे सब कॉन्ट्रॅक्टरला दिली जात असून महानगरपालिकेच्या नियमावलीनुसार कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची असा सवाल उपस्थित होत आहे. आज कामगारांच्या जीवाशी खेळ होत आहे. उद्या हाच धोका ग्रामस्थ किंवा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर बेतल्यास जबाबदार कोण असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. घटनेनंतर घटनास्थळी ग्रामस्थ, समाजसेवक तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांनी भेट देत तीव्र संताप व्यक्त केला असून संबंधित कंपनी आणि प्रशासनावरती कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. नेमकं त्यांचं म्हणणं तरी काय जाणून घेऊ. हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे ना, त्याला अगोदर पण एकदा तिथे माणूस पडला होता, पण तो पहिल्या का दुसऱ्या मालावरून पडला होता. म्हणजे तेवढी टाकीचा स्लॅब झाला होता. आता जो पडला आहे ना, तो डायरेक्ट चौथ्या म्हणजे आता शेवटचा टप्पा आहे त्या टप्प्यावरून पडलाय. एक जण लटकल्यामुळे तो अर्धा झटका त्याला लागला आणि एक जण वरतूनच पडला डायरेक्ट. आणि आम्ही स्वतः त्याला उचलून रिक्षेत ॲम्ब्युलन्सला फोन केला, येता येता लेट होईल म्हणून आम्ही रिक्षेत टाकून घेऊन आलो. आता टेंबा या हॉस्पिटलला त्याला घेऊन आलोय. डॉक्टरांशी बोलणं झालं की जर होत नसेल आपल्या टेंबा हॉस्पिटलवर तर तुम्ही इथून शिफ्ट करा. आता त्यांना शिफ्ट करायला लावलंय. पण या प्रकरणामध्ये मी नाणेगावकर साहेब आहेत त्यांना फोन केला, पाणी डिपार्टमेंटवाले ज्यांचे नंबर होते त्यांना फोन केला, ते सहकार्य करायला पोहोचले, पण कॉन्ट्रॅक्टर अजून नाही पोहोचला. पण पालिकेतले आधी जे कर्मचारी आहेत ते मदत करायला धावले, पण कॉन्ट्रॅक्टरचा माणूसच नाही कोणी. ते महानगरपालिकेची एक वस्तू बनवण्याचा कॉन्ट्रॅक्ट एका कंपनीला दिलं जातं, ती कंपनी अजून दुसऱ्या कंपनीला दिलं जातं. हे कायद्यात बसतं का? हे कायद्यात बसत नाही. गेल्या टायमाला पण त्याला सांगितलं होतं. सब कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी, म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट इगलनी घेतलं, इगलनी कोणाला तरी लेबरचं दिलं, याचं त्याचं सर्व असा प्रकार केलेला आहे. हा चुकीचा आहे आणि याच्यावर गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. आज मला बोलतानाच कसं तरी वाटते, कारण तो माणूस सिरियसली आहे. म्हणजे सिरियस पेशंट आहे तो. त्याचं काय बरं वाईट होईल नाही झालं पाहिजे देवाच्या कृपेने. पण मला ही बाईट देताना पण मला असं जीवाला दगदग होते की तो माणूस वाचला पाहिजे. बिचारी ही माणसं काम करतात आणि 2 पैसे कमवायला येतात, सेफ्टी वापरत नाही आणि आपल्या जीवाचं बरं वाईट करून घेतात. मी एवढंच सांगेन की याच्या पुढे जेव्हा कोण पण काम करेल, कॉन्ट्रॅक्टर काम करेल, त्यांनी सेफ्टी वापरावं आणि खाली एकदम प्रिकॉशन्स घ्यावं. खालच्या लोकांना पण त्रास नाही झाला पाहिजे आणि वरतीची काम करतात त्यांना पण नाही. कारण याच्या अगोदर प्रकार झाला तर वरतून पत्र्याचे ते सीट्स पडल्या होत्या आणि नशिबाने तिथे कोण नव्हतं, रस्त्यावर खड्डा पडला. तेवढी मोठी शीट पडल्यानंतर आता त्या ठिकाणी जाली लावलेली आहे, जेणेकरून बाजूला अभिनव स्कूल आहे, लोकांची रहदारीचा रस्ता आहे. तर त्यांनी सर्व साईडला जाली मारली आहे, पण त्यांनी फक्त बाहेर प्रिकॉशन्स घेतला, आतमध्ये नाही घेतला. तर याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि या कॉन्ट्रॅक्टरचा आता कॉन्ट्रॅक्ट रद्द होत असेल तर याला रद्द करून चांगल्या कॉन्ट्रॅक्टर ठेकेदाराला देण्यात द्यावं. टाकीला खूप टाईम लागला, एवढा टाईम नाही लागायला पाहिजे. हे काम लवकर संपायला पाहिजे होतं, ते अजून संपत नाही. या टाकी बनवण्याचं कारण काय होतं की ती जी जुनी टाकी आहे त्याचा स्लॅब पडतोय, म्हणून या टाकीवर जोर द्यायला सांगितला होता. पण ते काय जोरात काम होत नाही. बांधकामामध्ये पण काही प्रश्नचिन्ह दाखवलेलं आहे. बांधकामामध्ये पण प्रश्नचिन्ह आहे की जे सली आहेत त्या कोटेड नाही आहेत आणि त्याचं काम आहे ते एकदम निष्काळजीपणाने केलेलं आहे आणि म्हणतात निकृष्ट दर्जाचं काम, एकदम खराब काम असं करायला घेतलेलं आहे. आपण बघितलंच असेल गुजरातला कुठेतरी एक पाण्याची टाकी पडली, तर तसा प्रकार या भाईंदरमध्ये व्हायला नको. जे गुजरातला घडलं, पाण्याची टाकी बनवली आणि ती टाकी पूर्णच्या पूर्ण पडली, तसा हा भाईंदरला प्रकार व्हायला नको म्हणून याची चौकशी करावी ही विनंती करेन. ही घटना आहे गोळदेगावातील पाण्याच्या टाकीची, जे इंदिरा
च्या समोर पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे, तिकडची घटना आहे. आजच दुपारी तिथे मी व्हिजिट पण केली, तेव्हा कोणच अवेलेबल नव्हतं, लेबर होते फक्त. तेव्हाच मी त्यांना बोलून आलेलो का म्हणजे एकदम काम चुकीच्या पद्धतीने चालू आहे. तिकडच्या सीडी वगैरे आपण जाऊन बघा, एक सले सिंगल सल्यावर एक सीडी बनते तिथं. म्हणजे हे तर आता कसं पण करून जातील आणि कुठल्या प्रकारची सेफ्टी नाही आहे. तिथे आपण जाऊन बघू शकता, बिना बेल्टचे माणसं काम करत आहेत, सेफ्टी बेल्टच्या. तर आणि लगेच बघा संध्याकाळी तिथे घटना घडली. गावातले सर्व आमचे ग्रामस्थ पण उपस्थित होते. त्यांना लगेच त्वरित रिक्षामध्ये टाकून इथे टेंबा इकडे इलाजासाठी आणलेला आहे. आता त्यांचा कॉन्ट्रॅक्टर आलेला आहे. तर जशी पण जी काय ट्रीटमेंट असेल, जी काही इथे होईल ती इथे होईल. बाकीची जर नायरला न्यायची लागलं तर मग डॉक्टरांशी बोलणं झालेलं आहे, ते नायरला पाठवून देतील. तुम्ही आता स्थानिक नगरसेवक आहात, ही जी घटना घडलेली 6 महिन्यातून दुसऱ्यांदा घटना घडलेली आहे, तर ह्या गोष्टीबाबत आपण चौकशी करणार आहात? 100% करणार. पूर्ण त्या टाकीचं ऑडिट करणार आम्ही, कारण आम्हाला बरीच माहिती भेटलेली आहे का त्या टाकीमध्ये चुकीच्या पद्धतीने काम चालू आहे. ते सबकॉन्ट्रॅक्टर देण्यात आलेलं आहे, त्या हिशोबाने त्याचं काम होत नाही आहे. जी क्वालिटी यायला पाहिजे ती क्वालिटी येत नाही. आणि त्या टाकी लगतच पूर्ण गोरदे गाव आहे. उद्या जर काय घटना घडली तर पूर्ण गावाला त्रास होऊ शकतो त्याचा. ते हे सर्व लक्षात घेऊन त्याचं ऑडिट केलं जाईल आणि जे काय कॉन्ट्रॅक्टर असतील, इंजिनियर असतील, त्यांच्याशी चर्चा केली जाईल. आज त्या ठिकाणी 2 कामगार वरून पडल्याची घटना घडली. त्याची माहिती मिळताच आम्ही टेंबा हॉस्पिटलला आलो आणि त्यांची चौकशी केली. दोघांनाही जबरदस्त मार आहे. आत्ताच मी महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाशीही फोनवरती बोललो. तर आपण त्याच्या बाबतीत काही गोष्टी जशा महेशजींनी सांगितल्या तशा माहिती पडलेल्या आहेत. आपण पहिले तर त्याचं स्ट्रक्चरल ऑडिटसाठी जाऊ. संबंधित कोण ठेकेदार आहेत, ते नियमात काम करतात का नाही, त्याची योग्य ती माहिती घेऊन पुढे जाऊ आपण, जेणेकरून नागरिकांना तिकडच्या कुठलाही धोका होणार नाही. कारण की त्या टाकीमध्ये आपण पाण्याचा साठा करणार आहेत आणि ते ॲज पर नॉर्म्स किंवा ॲज पर ड्रॉइंग्स झालं आहे का नाही त्याची नक्की आपण पूर्ण स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याची चौकशी करून घेऊ. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढे काम होत असेल तर सर्व कामगार जे आहेत ते प्रॉपर सेफ्टी प्रिकॉशन्स घेत आहेत का नाही त्यावरही संबंधित अधिकाऱ्यांना आपण जर असं नाही आढळलं तर आपण काम थांबवणार का? हो, काम थांबवून. कारण की ते धोकादायक असेल तर आपण ते काम करणं योग्य होणार नाही. आता आज यानंतर जिम्मेदारी आपल्यावरती आहे, तर आपण त्यामध्ये लक्ष घालू आणि ते थांबवू.